आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया ज्यांची नावं घेतायत त्यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, मंत्र्यांचे मोबाईल रेकॉर्ड होत नाहीत, हे हास्यास्पद असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. सीडीआर बाहेर काढल्यानंतर सगळं काही बाहेर येईल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आणि जोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहणार आहे असंही सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे. सुरेश धस आणि अंजली दमानियाताई हे दोघं वारंवार म्हणतात ना सीडीआर काढा, आणि सीडीआर म्हणून जेव्हा अवधा कंपनीमध्ये खंडणीची मागणी झाली त्याच्यात कोण कोण होतं हे सीडीआर बाहेर आले तर कळेलच. त्याच्यामुळे सीडीआर काय दिले जात नाहीत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कृष्णा आंधळे कुठे आहे, कृष्णा आंधळेंचा सीडीआर का दिला जात नाहीये. आश्रय, सपोर्ट, आधार, धीर, प्रेम जे काही वाल्मिक कराडांना हे क्रूर कृती करताना साथ दिली त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा ही झालीच पाहिजे. ही सिलेक्टिव्ह होऊ देणार नाही. आम्ही कितीही लढावं लागलं तरी लढू, पण संतोष भाऊच्या कुटुंबाला न्याय आम्ही देण्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू, पण त्या कुटुंबाला न्याय देऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.